5-3-2 लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. हे बघ विनिता, आधी तिथली परिस्थिती पाहून मगच विषय काढ. दादाचा किंवा मनीषचा गैरसमज व्हायला नको. खरं तर हा विषय तुझ्याकडे सुद्धा काढायला मला जरा लाजच वाटत होती. तुझ्या घरातल्यांनी कधीच आपल्या मानपानात काही कमी केलं नाही. दिवाळ सण असो किंवा लग्न, जावयाला द्यावयाचा तो सगळाच मान त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आई बाबा होते तेव्हा त्यांनीही कधीच तुझा हक्क डावलला नाही. कपड्यापासून दागिन्यांपर्यंत हौसेने लाडाकोडाने सगळं त्यांनी केलं. आई बाबाच कशाला, दादा वहिनी मनीषसुद्धा नेहमीच आपलं कौतुक करत आले आहेत. आपल्याला सोनू झाला तेव्हा प्रत्येकाने त्याला वेगवेगळा दागिना केला होता. आणि अशा भल्या माणसांकडून आणखीन काही हक्क मागायचा म्हणजे तो आपलाच कमीपणा. त्यांच्या इस्टेटीमधलं खरं तर मला काहीही नको. कायद्याने मुलींनासुद्धा इस्टेट घ्यायची परवानगी दिली आहे. म्हणून आपण त्यांचा हक्क ओरबाडून घ्यायचा हे मनापासून मला कधीच पटलं नाही. खरं तर त्यांनी तशी वेळ कधी येऊ दिलीच नाही. उलट न मागताच कितीतरी गोष्टी त्यांनी स्वतःहून आनंदाने आपल्याला दिलेल्या आहेत. मी त्यावेळेस नको नको म्हणत असतानासुद्धा. तेव्हा आता आई बाबा गेले म्हणून ही हक्क मागायला आली आहे असं त्यांना वाटायला नको. मुळात मला हक्क म्हणून काही नकोच आहे. मला फक्त त्यांची मदत म्हणून कर्ज म्हणून रक्कम हवी आहे काही, प्रकाशराव म्हणाले. प्रकाशराव आपल्या बायकोला विनिताला समजावत होते. विनिता पाटलांची लाडकी लेक होती. पाटलांची श्रीमंती सगळ्या गावाला माहीत होती. त्यांचे 2 कारखाने, शेती बागायती सगळ्यांनाच परिचित होती. त्याहीपेक्षा पाटील परिचित होते ते त्यांच्या उदारपणामुळे. गावातल्या अडल्यानडल्यांना त्यांनी सढळ हस्ते मदत केली होती. तात्यासाहेब पाटील स्वतः गरिबीतून वर आले होते. त्यामुळे श्रीमंतीचा माज त्यांना कधीच आला नाही आणि गरिबीची लाजही वाटली नाही. आपल्या मुलांनाही त्यांनी तसंच प्रेम आणि संस्कार दिले होते. आज श्रीखंड पुरी खायची आपली ऐपत आहे तर ती जरूर खा, पण उद्या भाजी भाकरी ताटात पडली म्हणून त्रागा करून घेऊ नका. ही पाटलांची शिकवण त्यांच्या मुलांनी आपल्या मनावर कोरून ठेवली होती. पण तशी परिस्थिती येण्याचं काही कारण नव्हतं. तात्या पाटलांची 2ही मुलं मोहन आणि मनीष कर्तबगार होते. मुलगी विनिता चांगली शिकलेली संस्कारी होती. थोरल्या मोहनचं लग्न लागलं आणि सून घरात आली. चांगल्या माणसांना चांगलीच माणसं भेटत असावीत बहुधा, म्हणून सूनही तशीच चांगली मिळाली. त्यांची मोठी सून माधवी अगदी गुणी, समजूतदार आणि प्रेमळ होती. सासू सासरे, दीर आणि नणंद या सगळ्यांना थोड्याच कालावधीत तिने आपलंसं केलं. विनिता तशी लाडात वाढली होती. पण तिचं लग्न ठरलं तेव्हा वहिनीने स्वतः तिला जेवण करायला शिकवलं. पारंपरिक आणि नवीन पदार्थ कसे करायचे हे अगदी हात धरून शिकवलं. त्या दोघींचं छान जमायचं. वहिनीच्या बोलण्यात वागण्यात सहजता होती. त्यामुळे घरात नेहमीच आनंदी वातावरण असायचं. विनितेच्या माहेरचा थाट काही औरच होता आणि त्याच थाटामाटात तिचं लग्न करून दिलं होतं. विनिताचे मिस्टर प्रकाशराव पाटलांएवढे श्रीमंत नव्हते, पण चांगले शिकलेले होते. खाऊन पिऊन सुखी होते. त्यांचाही कपड्यांचा एक छोटेखानी बिझनेस आणि ऑफिस होतं. स्वतःचं घर होतं. वडील वारले होते पण आई होती. विनिता एवढ्या श्रीमंतीतून त्या मध्यमवर्गीय कुटुंबात आली होती. तसं प्रकाशरावही सधन होते, पण विनिता बंगल्यातून फ्लॅटमध्ये आली होती. गावचं मोठं घर, समोर मोठं अंगण, बाग, त्यात झोपाळे, घरात नोकरांची रेलचेल. त्या मानाने इथलं घर तसं लहान होतं. नाही म्हणायला वरचं काम करायला एक कामवाली बाई होती, पण जेवणाचं सगळं सासूबाईच पाहत असत. म्हणजेच ओघाओघाने लग्न झाल्यानंतर ते सगळं काम विनितावर येऊन पडलं. ती शिकलेली होती, पण नोकरी करायची तिला फारशी आवड नव्हती. तशी कधी गरजही भासली नाही. तिचा आवाज छान होता, त्यामुळे फावल्या वेळात ती गाणं शिकायला जायची. आता तिच्या लग्नालाही जवळजवळ 6 वर्ष झाली होती. दादाच्या लग्नाला 10 वर्ष, पण धाकट्या मनीषच्या मात्र 1-1.5 वर्षच. मनीषचं लग्न ठरलं आणि आई गेली. त्यानंतर तात्यासाहेबांना फार एकटं वाटू लागलं. बायकोच्या पश्चात त्यांनीही फार दिवस काढले नाहीत. एक दिवस तेही
शांतपणे निघून गेले आणि भरलेलं हसतं खेळतं घर अगदी पोरकं झालं. तात्यासाहेबांनी मुलांना सक्षम बनवलं होतं. मुलं कर्तबगार कमावती झाली होती आणि मुलीचं सुयोग्य ठिकाणी लग्न लावून दिलं होतं. त्यांच्या जबाबदाऱ्यातून ते मोकळे झाले होते. सुदैवाने दोन्ही मुलं वडिलांचे उद्योग व्यवस्थित सांभाळत होते. एकत्र कुटुंब असल्यामुळे दोन्ही भावांची कामात एकमेकांना मदतच व्हायची. विनिताचं सुद्धा सगळं छान चाललेलं. पण आई बाबा गेले आणि मग तिचं माहेर जवळजवळ तुटल्यासारखं झालं. भाऊ बहिणी सगळे चांगलेच होते, पण घररूपी मंदिरात आईबाबांचं दैवतच नाही. मग तिथे दर्शनाला जाऊन तरी काय उपयोग, अशी रुखरुख नेहमी मनाला लागून राहायची. त्यात तिच्याही सासूबाईंची तब्येत अलीकडे बरी नव्हती. त्या पडल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या कमरेला मार लागला होता. उठाय फिरायला त्यांना त्रास होत असे. त्यामुळे घरची सगळी जबाबदारी आता विनितावरच येऊन पडली होती. त्यात अलीकडे प्रकाशरावांना बिझनेसमध्ये एक मोठा फटका बसला होता. शिवाय बिझनेसच्या रोलिंगमध्ये जे पैसे अडकले होते तेही सुटत नव्हते. एकीकडे पैसे अडकलेले आणि दुसरीकडे मोठा तोटा झालेला. अशातच बिझनेस बंद व्हायची वेळ आली होती. होते त्या पैशातून कामगारांचा आणि स्टाफचा पगार चुकता केला. पण आता पुढचा महिना कसा निघणार याची खरी चिंता होती. शिवाय मुलांचं शिक्षण, त्याचं भविष्य, या सगळ्या गोष्टी होत्याच. जी काही इन्व्हेस्टमेंट होती ती सगळी झालेला लॉस रिकवर करण्यात गेली होती. त्यामुळे आता इन्व्हेस्टमेंट अशी फारशी उरली नव्हती. या सगळ्याच गोष्टीचा प्रकाशरावांना एकदम टेन्शन आलं होतं आणि त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. बीपीचा त्रास सुरू झाला होता. योग्य काळजी घेतली नाही तर हार्टवर प्रेशर येऊ शकतं असं म्हटल्यापासून विनिता खूपच काळजीत पडली होती. आता भावांकडून मदत घेण्यापलीकडे काही पर्याय उरला नव्हता. दादा आणि मनीष दोघांना नुसतं आपल्या परिस्थितीबद्दल कळलं जरी असतं तरी दोघेही धावून येणारे होते. पण विनितालाच आपली परिस्थिती त्यांना सांगत नव्हती. प्रकाशरावांना सुद्धा ते योग्य वाटत नव्हतं. आपले प्रॉब्लेम्स आपण सोडवू शकू अशी त्यांना खात्री वाटत होती. पण आता परिस्थितीच अशी झाली होती की पाणी डोक्यावरून चाललं होतं आणि आता जर योग्य वेळी पावलं उचलली नाहीत आणि बिझनेस चालू ठेवला नाही तर तो कायमचाच बंद होईल की काय अशी भीती वाटत होती. निदान अडकलेले पैसे मिळेपर्यंत 15-20 लाखांची तरी मदत त्यांना घ्यावी लागणार होती. दादासाठी आणि मनीषसाठी ती रक्कम खूप काही मोठी नव्हती. बहिणीसाठी ती त्यांनी सहज देऊ केली असती. पण विनिताला स्वतःच्या तोंडाने हे पैसे मागायला लाज वाटत होती. घरची एकंदरीत परिस्थिती पाहता प्रकाशरावांच्या तब्येतीची काळजी वाटून तिने मग शेवटी भावांकडेच मदत घ्यायचं ठरवलं. आता या सगळ्या गोष्टी फोनवर बोलता तर येणं शक्य नव्हतं. म्हणून 2 दिवस मी माहेरीत जाऊन येते असं म्हणून ती ट्रेनमध्ये बसली होती. सोनूची शाळा होती त्यामुळे तो काही येणार नव्हता. बायकोची अशी ढाल बनवून तिला माहेरी पाठवणं खरं तर प्रकाशरावांच्या सुद्धा जीवावर आलं होतं. पण आता खोट्या इब्रतीपेक्षा लढाई अस्तित्वाची होऊन राहिली होती. ट्रेन सुटली तशी शेवटची सूचना प्रकाशरावांनी दिली. हे बघ, काळजी घे आणि जे बोलशील ते सांभाळून, कुणालाही न दुखावता. नवऱ्याला काय म्हणायचं होतं ते विनिताला समजत होतं. तिने त्यांच्या हातावर हात ठेवत आश्वासन दिलं. गाडी हलली तशी तिची नजर खिडकीबाहेर स्थिरावली. तिला लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी एकटी जात होती ना, तो दिवस आठवला आणि सगळेच दिवस आठवले. स्टेशनवर गाडी घेऊन तिला न्यायला स्वतः मनीष आला होता तेव्हा. अगदी 3ही बॅग्स त्याने स्वतःच उचलल्या होत्या. ताई, तू फक्त स्वतःला सांभाळ म्हणजे झालं. मनीषबरोबर तिची नेहमीच तू मैमै चालत असे. त्या दोघांची भांडणं झाली की दादा मध्ये पडायचा आणि चूक कोणाचीही असली तरीही बऱ्याचदा मनीषलाच फटकवायचा. गाडी थांबवून मध्येच मनीष ताईला आवडतात म्हणून ताडगोळे पण घ्यायचा कधी कधी. गाडीचा आवाज आला की तात्या गेटच्या बाहेरच येऊन उभे राहिलेले असायचे. आई धावत येऊन ओवाळणी करायची. वहिनी मात्र दारात उभी राहायची. मनीष घरी म्हणजे दादा फॅक्टरीवर. पण सतत अर्ध्या तासाने ए विनी आली का असं फोन करून विचारायचा. फॅक्टरीतून येताना मात्र तिला आवडतात तसे हलवाया काढून गुलाबजामुन घेऊन यायचा. सगळ्यांशी गळेभेट झाल्यावर मग वहिनी पुढे यायची. बरी आहेस ना,
एवढंच म्हणायची. मी बरी आहे ग वहिनी, तू कशी आहेस? गेल्या वेळेसपेक्षा वजन उतरलेलं दिसतंय तुझं, विनिता असं म्हणायची. मग हसून वहिनी म्हणायची, काय करणार, सकाळ संध्याकाळ तुमचे दादासाहेब मला उन्हात उभं करतात ना. आणि मग सगळे एक सुरात हसायचे. आता दादाची मुलं पण बऱ्यापैकी मोठी झाली आहेत. लहान होती तेव्हा आत्तू आत्तू असं म्हणत पिंगा घालायची. दुपारी जेवण आवरलं की मग वहिनी अंगणात जाऊन मोगऱ्याची फुलं घेऊन यायची. तिला माहीत होतं विनीला मोगऱ्याचा गजरा फार आवडतो. वेळात वेळ काढून वहिनी गजरा बनवून द्यायची आणि म्हणायची, संध्याकाळी मैत्रिणीकडे जाशील ना तेव्हा घालून जा. विनीसुद्धा विचारायची, बहिणी अजून नवीन नवीन काय वस्तू बनवल्यास? लोकरीच्या बाहुल्या, नवीन टेबल क्लॉथ की पेंटिंग केलेल्या चादरी? वहिनीच्या हातात कलाकुसर होती. वहिनीने या वस्तू कशा बनवायच्या हे विनीताला शिकवण्याचा एक दोनदा प्रयत्न केला होता, पण विनीताला ते कधीही जमलं नव्हतं. मग विनीता हसून म्हणायची, बाई गं, हे सगळं तूच बनव, मला आवडलं तर मी मात्र घेऊन जाईन. विनी असं म्हणाली होती तेव्हा वहिनीने तिची भली मोठी ट्रंक तिच्यासमोर उघडी ठेवली होती आणि म्हणाली होती, विनी, यात खूप वस्तू आहेत, ज्या ज्या तुला आवडतील त्या सगळ्या घेऊन जा. वहिनीचं मन किती मोठं आहे हे नव्याने सांगायची गरजच नव्हती. विनीताला खरी काळजी होती ती मनीषच्या येणाऱ्या बायकोची. आणि आपली दुसरी वहिनी, आपली सगळ्यात जवळची मैत्रीण मानसीच आहे हे कळल्यावर तिला खूप आनंद झाला होता. पण त्याचबरोबर तिला भीतीही वाटली होती, कारण मानसीचा स्वभाव तिला माहीत होता. मानसी मनाने खूप चांगली होती, प्रेमळ होती, पण बोलायला तेवढीच स्पष्ट आणि धारदार होती. घरात एकतर शेंडेफळ, त्यात सगळ्यांची लाडकी, त्यामुळे ॲडजस्टमेंट हा भाग तिच्या स्वभावात जरा कमीच होता. वहिनी तशी सांभाळून घेणारी होती, पण म्हणून प्रत्येक वेळेस तीच का ॲडजस्ट करेल? मनीष आणि मानसीचं लग्न झाल्यापासून विनीता फक्त एकदाच माहेरी येऊन गेली होती. त्यानंतर आई आणि बाबा गेले, मग तसं माहेरी जाणं झालंच नाही. कधीतरी फोनवरच काय ते बोलणं व्हायचं. बहीण असो नाहीतर मैत्रीण, संसारात रमल्या की सगळ्याच मुली बिझी होतात. मग तासनतास गप्पा मारणाऱ्या मैत्रिणींना किंवा बहिणींना रोजच्या कामाच्या रगाड्यातून 5 मिनिटसुद्धा बोलायला वेळ उरत नाही. स्टेशनवर गाडी थांबली तशी प्रवाशांची उतरण्याची लगबग सुरू झाली. तिलासुद्धा आता जाग आली होती. पुढचं स्टेशन आपलंच. आता मात्र कधी एकदा घरी पोहोचतोय असं तिला झालं होतं. आदल्या स्टेशनवरून गाडी सुटली तशी तिने स्वतःची बॅग खाली काढून ठेवली, हातपाय जरा ताणले आणि मग ताठ बसून राहिली. स्टेशन जसं जसं जवळ येत होतं तसतसं तिला छान वाटत होतं. एकदाची ट्रेन थांबली तशी ती घाई गडबड न करता शांतपणेच उतरली. तिने इथे तिथे पाहिलं, मनीष कुठेच दिसत नव्हता. खरं तर तिने मनीषला कळवलं होतं आणि तोही म्हणाला होता, मी स्टेशनवर येतो म्हणून. कदाचित बाहेरच्या बाजूला आला असेल. मग बॅग घेऊन ती स्वतःच बाहेर आली. तेवढ्यात लगबगीने दादाचा ड्रायव्हर पुढे झाला, ताईसाहेब, गाडी घेऊन मी न्यायला आलो आहे. ते ऐकून तिचा जरा हिरमोड झाला. तशी गैरसोय काही झाली नाही, पण मनीष आला असता तर जास्त आनंद वाटला असता. आपल्याला न्यायला आपलं कुणीतरी आलेलं आहे ही भावना किती छान असते. ती उतरली आणि फाटक उघडून स्वतःच आत आली. तेव्हा मात्र तिच्या डोळ्यात पाणी तरळलंच. आधी वळणावरून गाडी पुढे येईपर्यंत तात्या फाटकाबाहेर नुसत्या येर झाऱ्या घालायचे, पण आता ती जागा पार ओकीबोकी झाली होती. ती आत आली तशी वहिनी पुढे झाली. वहिनीचं हसू मात्र तसंच प्रसन्न होतं. आलीस का गं? गाडी लेट तर नाही ना झाली? वहिनीने प्रेमाने विचारलं. नाही, पण घरी कुणीच दिसत नाही. गेले कुठे सगळेजणं? विनीताने विचारलं. अगं, मुलं शाळेत गेली आहेत, तुझे दोन्ही भाऊ फॅक्टरीवर आहेत आणि मानसी तिच्या कपड्यांच्या बुटीकमध्ये. सगळेजण आपापल्या कामात व्यस्त. मीच तेवढी रिकामटेकडी आहे म्हणून घरी थांबली आहे. वहिनीचं हे शेवटचं वाक्य विनीताला बरोबर वाटलं नाही. वहिनीच्या मनात नक्कीच काहीतरी सलतंय असंच तिला वाटून गेलं. वहिनीने चहा पाणी केला, गोडाधोडाचं जेवणसुद्धा केलं, पण नेहमी करते तसं अगत्य त्यात नव्हतं. मोगरा सुकून चालला होता, पण तरी वहिनीने त्याचा गजरा केला नव्हता.
तिला वाटलेलं आपण घरी आलो आहोत की नाही हे विचारायला दादा किंवा मनीष फोन करतील, पण त्यांची भेट डायरेक्ट संध्याकाळीच झाली. मुलं आली आणि कसं आहे काय आहे असं विचारून ती सुद्धा त्यांच्या अभ्यासासाठी त्यांच्या रूममध्ये निघून गेली. संध्याकाळी मानसी घरी आली तेव्हा तिने मात्र मोठं हाय केलं. आपण रात्री नक्की बोलूया हं, असं म्हणून तीही तिच्या रूममध्ये निघून गेली. आईबाबांशिवाय ते घर विनीताला आता परकं परकं वाटू लागलं. बरंच काही बदललेलं वाटलं. संध्याकाळी जेवताना सगळेजण शांत आहेत असं तिला जाणवलं. वहिनी नेहमी करते तसा आग्रह करत नव्हती. सगळं जेवण पुढे मांडलं होतं, पण प्रत्येकजण आपापल्या हाताने हवं तेवढं घेत होता. नेहमीच्या गप्पा नाहीत, मनीषचा गोंधळ नाही, त्याची तुतुमैमै नाही, मानसीच्या कोपर खळ्या नाहीत, दादाचं दटावणंसुद्धा नाही आणि वहिनीचं आग्रहाने वाढणंसुद्धा नाही. तिला अगदीच चुकल्यासारखं वाटू लागलं. रात्री अंगणात पायरीवर ती एकटीच बसून राहिली. आपण इथे कशासाठी आलो आहोत याचाच तिला विसर पडला होता. तिची चिंता, तिचं दुःख आता मागे पडलं होतं. उलट समोर जे आता दिसत होतं ते जास्त वाईट वाटण्यासारखं होतं. बसल्या जागेवरच तिचे डोळे भरून आले. खांद्यावर कुणीतरी हात ठेवल्याचा भास झाला म्हणून तिने पाहिलं. बाजूला दादा येऊन बसला होता. काय ग, एकटी का बसलीस? दादाने विचारलं. मग काय करू, तुम्ही सगळेजण बिझी झालात, ती पटकन बोलून गेली. दादा थोडा वेळ शांत राहिला. हा एकटेपणा तुला पण जाणवला ना? मग आता सगळंच सांगतो. दादाने बोलायला सुरुवात केली. आई तात्या गेल्यापासून सगळंच घर बदललंय अगं. आणि मनीषचं लग्न झाल्यापासून तर घरात फक्त भांडणं आणि भांडणंच होत आहेत. मला कुणाला दोष द्यायचा नाही, पण बायको आल्यापासून मनीष मात्र खूप बदलला आहे. कामात तर त्याचं लक्ष नाही. दोघेजण आपल्या आपल्यामध्येच असतात. इथे फिरायला जा, तिथे फिरायला जा असंच करत राहतात. सगळा खर्च कंपनीच्या अकाउंटवर. सुरुवातीला मी हे सहन केलं, पण मग मात्र मला बोलणं भाग पडलं. खरं आणि स्पष्ट बोलल्यामुळे मी वाईट झालो. त्याला माझा राग आला आणि मग हळूहळू कुरबुरी वाढत गेल्या. गेल्या महिन्यात अशाच कोणत्या तरी कारणावरून खूप मोठं भांडण झालं आणि रागाने त्याने इस्टेटीची मागणी केली. मलाही आता त्याचं वागणं जड होऊ लागलंय. लहान भाऊ आहे म्हणून किती समजावून घ्यायचं, त्याची पण काही मर्यादा आहे की नाही. लहान असला तरी हक्क मागायला मात्र वरचढ आहे. मग शेवटी आम्ही आता ठरवलं आहे की आहे ती प्रॉपर्टी वाटून घ्यायची. हे राहतं घर आम्ही लवकरच डिमॉलिश करून याच जमिनीवर 2 हिस्से करणार आणि आम्हा दोघांची 2 घरं करणार. कदाचित पुढच्या वेळेस तू येशील तेव्हा हे घर नसेलही. ते सगळं ऐकून विनीताला धक्का बसला. हे सगळं असं अचानक कसं बदललं? एकमेकांवर अतोनात प्रेम करणाऱ्या भावंडांचं प्रेम अचानकच कसं आटलं? दादा एवढं सगळं सांगेपर्यंत मनीषने त्याच्या खोलीच्या खिडकीतून विनीताला हाक मारली. आलेच रे, असं म्हणत स्वतःला सावरत ती मनीषच्या खोलीत गेली. मनीषने प्रेमाने तिची विचारपूस केली. मानसी पण खूप एक्सायटेड वाटत होती. मागे ते दोघं कुठेतरी फिरायला गेले होते, तिथून काही परफ्यूम्स आणले होते. मानसीने ते तिला दिले. बोलता बोलता मनीष म्हणाला, बरं विनी, अगं आईबाबांच्या खोलीत तुझं जे कपाट आहे ना, त्यात तुझ्या काही वस्तू आहेत. मला वाटतं आता तू त्या घेऊन जाव्यास, म्हणजे आम्हा कुणालाच त्याची अडचण नाही. पण तुला आता कळलंच असेल ना की लवकरच हे घर. एवढं बोलून तो थांबला, पण पुन्हा एकदा विनीताच्या हृदयावर कुणीतरी सुरा फिरवावा असं तिचं झालं. तात्यांनी बांधलेलं हे घर, त्यात त्यांचं प्रेम, स्वप्न, आठवणी सगळं होतं आणि आता हे घर तुटणार. दादाने काय त्याचीच बाजू सांगितली असणार, पण ऑफिसमध्ये हा फक्त मला राबवतो. सगळी हलकी हलकी कामं मला देतो. स्वतः मात्र तात्यांसारखं खुर्चीवर बसून राहणार. मीटिंगसाठी स्वतः थांबणार, पण बाहेर कुठे जाऊन कॉन्ट्रॅक्ट घ्यायची आहेत, कामगारांची भांडणं सोडवायची आहेत, ही असली आलतू फालतू कामं मला देणार. त्यातून विरंगुळा करण्यासाठी आम्ही 4-5 दिवस इथे तिथे कुठे गेलो की मग ह्याला राग येतो. कंपनीच्या खात्यातून मी काही एकटाच पैसे काढत नाही. त्याच्या मुलांची फी, त्याचे खर्चसुद्धा जातातच की.
मनीष असं म्हणताच विनिताचा चेहरा उतरला. ते पाहून मानसी म्हणाली, हो ना, या घरात आल्यापासून मी सुद्धा काही कमी ॲडजस्ट केलेलं नाही. पण मला सतत हेच ऐकवलं जातं की मनीषचं लग्न झाल्यापासून घरात गोष्टी बिघडल्या. खरं सांगू विनिता, मला तर उलट एकत्र कुटुंबच हवं होतं. आपल्या वहिनी किती चांगल्या आहेत. त्या त्यांच्या आवडीने कामं करत राहतात. त्यांना मुरांबा, लोणची, पापड हे सगळं करायचं असतं. पण या सगळ्यासाठी माझ्याकडे वेळ आणि एनर्जी नसते. मी सुद्धा या सगळ्या गोष्टी कराव्या असं त्यांना वाटतं. पण खरं सांगू का, या सगळ्यात मला इंटरेस्ट नाही. कदाचित आपलं कुठेही अप्रिसिएशन होत नाही असं त्यांना वाटत असावं आणि म्हणून मग त्यांची चिडचिड होते अलीकडे. शिवाय घरात इतकी नोकर मंडळी आहेत, त्यांना घ्यावं की मदतीला. खरं सांगायचं म्हटलं तर घरी लोणची, पापड, मुरंबा कोणी खात पण नाही गं, मानसी बोलत होती. एकमेकांबद्दल हे असं बोलणं ऐकून विनिता दुखावली. बरं, मी आईबाबांच्या खोलीतून माझं सामान घेऊन येते हं. आईबाबांची खोली मध्यवर्तीच होती. ती खोलीत गेली. तिथे आईबाबांचा फोटो होता. बाजूलाच असलेल्या लाकडी कपाटातून तिने काही बॅग्स काढल्या. त्यात काही अल्बम्स होते. तिच्या जुन्या बाहुल्या, सागरगोटे आणि जुने खरखरीत झालेले पत्तेसुद्धा होते. त्या जुन्या वस्तू पाहून तिला गंमत वाटली. सगळ्या वस्तू तिने बेडवर मांडून ठेवल्या. तिला आवरण्यासाठी काही मदत हवी आहे का हे पाहायला तिच्या पाठोपाठ मनीष आणि मानसीसुद्धा आत आले. पण विनिताच्या चेहऱ्यावर तर खूप मोठा आनंद पसरला होता. ए मन्या, ह्या बघ कवड्या, आपण खेळायचो आठवतं? ती मनीषला म्हणाली. अरे हो मग, आणि यात नेहमी मीच जिंकायचो. हो ना, आणि सागर गोट्यात मात्र मी हा, विनिता म्हणाली. आणि पत्त्यात बाकी दादा. हे वाक्य दोघेही एकदम बोलले आणि एकमेकांकडे पाहून किंचित हसले. तुम्ही पत्ते खेळायचात? मानसीने विचारलं. अरे म्हणजे काय, आम्ही तिघं 5-3-2 खेळायचो, रम्मी खेळायचो, मेंढीकोट खेळायचो, मनीष म्हणाला. चल खेळूया का रे, विनिताने विचारलं. नाही गं, आता कुठे, आणि 5-3-2 दोघात कसा खेळायचा, मनीषने विचारलं. दोघं कुठे, मानसी आहे की, विनिता म्हणाली. नाही बाई, मला पत्त्यांचा गेम वगैरे येत नाही हां, सटकन मानसी बोलून गेली. ये की, आम्ही शिकवतो तुला. बस, मनीषलाही मग खेळायचा अचानकच मूड आला. अरे नको रे बाबा, पत्ते हा माझा प्रांत नाही, कंटाळत मानसी म्हणाली. अगं ये गं, उद्या माझ्या भाचे मंडळींना पत्त्याच्या गेममध्ये तरी कुणी कच्चा लिंबू म्हटलेलं मला आवडणार नाही, खळखळत हसत विनिता म्हणाली. मग तुम्हाला सगळंच शिकवावं लागेल हां, मला पत्त्यांमधलं काही कळत नाही, असं म्हणत मानसी मग बेडवर जाऊन बसली. लागतील तेवढी पानं घेऊन विनिताने पत्ते पिसले. 5-3-2 अशी 3 पानं उपडी ठेवली. मानसीने एक पान उलटलं. नेमकं मानसीवरच 5 आले. पहिल्यांदाच खेळायचं आणि 5 हात करायचे, बाप रे, मानसी घाबरून म्हणाली. होतील ग, नको काळजी करूस, विनिताने धीर दिला, कारण तिला त्यातल्या त्यात खाली 3 हात करायचे होते. मनीष मात्र खुश होता. मला काय फक्त 2 हात करायचे. ए मानसी, पहिल्या 5 पानातून तुला हुकूम ठेवावा लागेल हां, मनीष म्हणाला. आणि तो कसा ठेवायचा, तिने विचारलं. जी पानं आपल्याकडे जास्त आणि चांगली आहेत ती बघून अंदाजाने ठेवून द्यायचा, विनिता म्हणाली. त्यांचा तो गोंधळ चाललेला असतानाच मोहनदादा खोलीच्या बाहेरून जात होता. त्याचं सहज लक्ष गेलं. कुतूहल वाटलं म्हणून तो आत आला. अरे, पत्त्याचा डाव कुणी मांडलाय, तोही 5-3-2 आणि माझ्याशिवाय, रागाने तो म्हणाला. अरे दादा, तू बिझी होतास ना, आणि ठरवून म्हणून काही आम्ही बसलो नाही खेळायला. कपाट साफ करता करता पत्ते मिळाले म्हणून म्हटलं खेळूया असं, विनिता म्हणाली. कदाचित या घरात शेवटचंच खेळणं असेल हे. ती असं बोलल्यावर मनीष आणि मोहनदादा दोघांचे चेहरे पडले. दादा बस ना तू पण, नाहीतरी विनी नेहमी कुठे येणार आहे आपल्याबरोबर खेळायला, मनीषने भावाला म्हटलं. बरं 5 कुणावर आले आहेत, दादांनी असं विचारताच त्या दोघांनी मानसीकडे बोट दाखवलं. मग दादा खुर्ची घेऊन मानसीच्याच बाजूला जाऊन बसले. मानसी, हुकूम सांग पटकन, मनीष असं म्हणताच गडबडीने मानसी बोलून गेली. ते फुलासारखं काहीतरी असतं ना, तो माझा हुकूम. अच्छा, किलवर म्हणायचे तिला,
विनिता म्हणाली. ए वेडाबाई, किलवर कुठला हुकूम ठेवायला? किलवरचे फक्त 8 आणि 9 आहेत तुझ्याकडे. बदाम ठेवूया, दादा म्हणाले. अहो पण दादा, किलवरची 3 पानं आहेत आपल्याकडे आणि बदामाची फक्त 2च आहेत आणि आपल्याला 5 हात करायचे आहेत. हळू आवाजात मानसी दादांना समजावत म्हणाली. अगं माहिती आहे मला, पण बदामाची 2 मोठी पानं आहेत आपल्याकडे, कळलं का? आणि पुढची अजून पानं यायची आहेत ना. पुढची पानं चांगली आली ना तर 5चे 6 हात करून टाकू, तिला समजावत दादा म्हणाले. बहुतेक दादा या गेममध्ये माहीर दिसत आहेत असं वाटून मानसीने आपल्या 5 हातांची जबाबदारी मोठ्या विश्वासाने त्यांच्या खांद्यावर दिली. सुदैवाने पुढची पानं चांगली झाली आणि खरोखरच दादांनी गेम जिंकत 5च्या ऐवजी 6 हात मानसीला करून दिले. मानसी जाम खुश झाली. थँक्यू दादा, ती जागेवरच आनंदाने उड्या मारू लागली. दादांनी मनीषचा 1 हात ओढला होता. मनीषला चिडवत मानसी म्हणाली. काय रे मनीष, मारे जोरात म्हणत होतास, फक्त 2च हात तर करायचे आहेत मला, ते असे करीन, त्यातला 1 हात तर गेला. असू दे, पुढच्या गेमला करीन मी रिकवर, रागाने मनीष म्हणाला. काय गोंधळ चालला आहे हे पाहायला वहिनी पण आत आल्या. खरं तर वहिनीला वाटेलं पुन्हा भांडण जुंपलं की काय, पण सगळेजण आनंदाने खेळता आहेत हे पाहून तिला बरं वाटलं. तेवढ्यात विनिता म्हणाली. बघितलंस ना मानसी, नुसता एक्का असून काही उपयोग नाही. माझ्याकडे एक्का होता, पण तुमच्या छोट्या हुकमाने मारलाच की त्याला. खरं सांगू, हुकुमाच्या राजा राणीशिवाय पत्त्याला आणि अगदी संसारालाही काही अर्थ नसतो. हुकुमाचे राजा राणी म्हणताना तिने आपल्या प्रेमळ दादा वहिनीकडे एक अभिमानाची नजर टाकली होती. मनीष आणि मानसीला तिचा तो टोमणा बरोबर कळला, पण तो टोमणा चांगला होता. त्यावेळेस तो कळणंसुद्धा जरुरी होता. पुढच्या वेळेस पानं वाटली गेली तेव्हा मनीषने कसे बसे 3 हात केले आणि दादाने ओढलेला 1 हात दादाला देऊन टाकला. असू दे, माझा 1 दिलास तर पुन्हा विनिताचा 1 हात चढतोच तुझ्यावर, दादा म्हणाला. तिचाही देऊन टाकीन पुढच्या गेमला, तसंही कुणाचं काहीही ठेवायची सवय नाही मला. मनीष असं म्हणताच दादाने चमकून त्याच्याकडे पाहिलं. अरे मनीष, आम्हाला माहिती आहे तू कधीही कुणाचं काहीही ठेवत नाहीस. उलट कुणाचं काही अडलं तर तूच पहिल्यांदा हजर असतोस. आजपर्यंत तू असताना घरातलं एकही काम कधीच केव्हाच अडलेलं नाही. म्हणून तर लहानपणी आणि गमतीने आम्ही तुला म्हणायचो ना, जिथे काही कमी तिथे आमचे मनीष स्वामी, नाही का रे दादा? ती असं म्हणताच वहिनी पटकन म्हणाली. खरंय ग, आपला मनीष म्हणजे माझा उजवा हात. मोहरी संपली ते मशीन बिघडली पासून सगळं मी त्यालाच सांगावं. मला भाऊ नाही, पण धाकट्या भावाची उणीव मनीषने कधी जाणवू दिली नाही. अगदी हुकमी पत्ताच आहे तो आपल्या घरातला. वहिनी कौतुक करत राहिली. तसं मनीषच्या अंगावर जुन्या आठवणींनी शहारे आले. आता पटकन डोळे भरून येत आहेत की काय असं वाटून तो म्हणाला. ए वहिनी, एवढं माझ्याबद्दल वाटतंय तर मग आल्याचा मस्तपैकी चहा का करून आणत नाहीस माझ्यासाठी? म्हणजे आमच्या सगळ्यांसाठीच. किती दिवस झाले आहे तुझ्या हातचा चहा घेतलाच नाही. अलीकडे काय तो ग्रीन टीच घेतो ना मी, मनीष म्हणाला. अरे असं काय म्हणतोस? हे बघ पटकन करून आणते आणि सोबत भजी पण आणते हां, असं म्हणत वहिनी उठणार तोच विनिता म्हणाली. बटाटा भजी हां वहिनी? हो ग बाई, तुम्हा सगळ्यांना बटाटा भजी आणि या आमच्या मेंढीला कांदा भजी, मानसीच्या डोक्यावर टपली मारत वहिनी म्हणाल्या. मेंढीला हे काय वहिनी? लटक्या रागाने मानसीने विचारलं. अगं बरोबरच बोलतेय ती. मेंढी कोटात सगळ्यात जास्त महत्त्वाची असते ती मेंढी. तिला जपायचं असतं आणि मिळवायचं असतं. दादा असं म्हणताच मग मानसीने आपली कॉलर ताठ केली. वहिनी, मी पण येऊ का मदतीला? असं या पत्त्यांमधलं ओ की ढो कळत नाही मला, मानसी म्हणाली. नको ग, बस इथे आणि शिकून घे. असंही विनी काय 2 दिवस आहे, नंतर आपल्याला खेळायला कोणीतरी पार्टनर लागणारच आहे. 5-3-2 पण शिकून घे, मेंढीकोट आणि रम्मी पण शिकून घे. दादा असं म्हणताच वहिनी, मानसी आणि मनीष तिघांनी त्याच्याकडे चमकून पाहिलं. आपली चूक लक्षात येताच मग दादा म्हणाला.
म्हणजे जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत तरी खेळू शकतो ना. पुढच्या गेममध्ये दादा आणि मानसीला अगदी खराब पानं आली. ते हलणार हे दिसत असतानाच मनीषने मग मुद्दामूनच चुकीची पानं टाकून त्यांचे हात होऊ दिले. शेवटचा गेम त्यांना आलेल्या डावानुसार 5-3-2 मध्ये छान सुटला. पत्त्यांचा गेम कुठे सोडायचा, कोणती पानं दडवायची, कोणती पानं टाकायची, कधी हरायचं आणि समोरच्याला कधी जिंकवायचं. आपला मोठा भाऊ हरू नये आणि तो आपल्याकडून हरला तर त्याला वाईट वाटू नये म्हणून कधी कधी मुद्दामूनच चुकीची पानं टाकायची आणि मिळालेले आपले हात आपल्या धाकट्या भावा बहिणीकडे सरकवायचे. सगळंच तुम्हा दोघांनाही छान जमतंय बरं. अरे कधीतरी चांगले पत्ते येणार, कधीतरी खराब येणार, कधी हुकूम आपल्या मनासारखा लागणार, कधी एक्का पण मारला जाणार. अरे पण माझ्या भावांनो, म्हणून आपण खेळ मोडतो का की पानं फाडतो? नाही ना, खेळही मोडायचा नाही, पानंही फाडायची नाहीत. उलट एकमेकांच्या साथीने राहिलो तर आयुष्याचा गेम पण 5-3-2 सारखा सहज सुटून जाईल. पत्त्यांच्या खेळात एकमेकांना एवढं जपता तर खऱ्या आयुष्यात किती जपत असाल. मग उगीच कशाला रे वेगळं होता. नका वेगळं हो. एकदा वेगळं झालात तर पुन्हा एकत्र यायला खूप त्रास पडतो. एका घराची 2 घरं करणं फार सोपं असतं, पण 2 चुली पुन्हा एकत्र येणं फार कठीण. विनिता असं बोलत असतानाच वहिनी भजी आणि चहा घेऊन आल्या. भजी आणि चहाबरोबर जुन्या आठवणी निघाल्या. वहिनी, मी काय विचार करतेय, माझ्या बुटीकच्या बाजूला एक छोटासा गाळा आहे. तिथे आपण तुमच्यासाठी लघु उद्योग सुरू करूया का? अहो अनेक बायका असं काय काय सुरू करत असतात. तुम्ही इतके छान पापड लोणचे सांडगे बनवतात, निरनिराळ्या प्रकारचे लाडू पुरणपोळी सगळं बनवता. माझ्या इथे येणाऱ्या बायका असे काही काही पदार्थ इथून तिथून घेत असतात. मी त्यांना आपले पदार्थ रेकमेंड करू शकते. सुरुवात करायला काय हरकत आहे? मानसीने विचारलं. खरंच मानसी, छान आयडिया आहे हं. एवढंच नाही, आपल्या वहिनीला लोकरीच्या किती वस्तू बनवता येतात. क्लॉथ पेंटिंग छान करते. अशाही काही वस्तू ठेवू शकता तुम्ही. विनिताने पण मस्त आयडिया दिली. खरंच असं काही करता येत असेल तर करा सुरू. नाहीतरी घरी बसून बसून तिलाही आता कॉम्प्लेक्स येऊ लागला आहे. बायकोची बाजू घेत दादा म्हणाले. वहिनीला या सगळ्याची पहिल्यांदा भीतीच वाटली, पण मनीषने कॉन्फिडन्स दिला. वहिनी, हम है तो क्या गम है. तुझ्या लघु उद्योगाचं सगळं सेटिंग आता मी करतो बघ. गाळा कितीला पडेल, तिथे फर्निचर कसं बसवूया, पहिले कोणते प्रॉडक्ट ठेवूया, फूड लायसन्स कसं काढूया, सगळ्यावर चर्चा करेपर्यंत रात्र होत आली. मुलं मध्ये मध्ये येऊन त्रास देत होती, पण बऱ्याच दिवसांनी अशा छान गप्पा झाल्या. दुकानाचं नाव काय ठेवूया? फूड कट्टा, मनीषने सुचवलं. बऱ्याच गप्पा झाल्या. मग वहिनी म्हणाली, आणि आता हे सगळं गणपती बाप्पा येऊन गेल्यानंतर हां मनीष, त्याआधी गणपती बाप्पांसाठी घर साफ करून रंग काढून घेऊया. यावेळेस जरा लवकरच सुरुवात करेन मी, नाहीतर शेवट फार घाई होते रे माझी. वहिनी असं म्हणताच मानसी पटकन म्हणाली. वहिनी काळजी करू नका हं, यावेळेस मी 2-3 दिवस घेईन सुट्टी. आणि आमच्या इथे मदतीला येतात ना त्या मणीबेनना पण मदतीला घेऊन येईन. सगळं ठरलं. मग आता जेवायला पटकन पुलाव भातच करते. असं म्हणत वहिनी उठल्या. मानसी, तू मस्तपैकी कोशिंबीर आणि पापड भाजून घे, मी पुलावाची तयारी करते. दोघी आत गेल्या. दादाला महत्त्वाचा फोन आला, तसा तोही गेला. काहीतरी काम होतं म्हणून दादाने मनीषला पण बोलावून घेतलं. मुलं खेळायला त्यांच्या रूममध्ये गेले. विनिता पुन्हा एकटी राहिली. पण आत्ताचा हा एकटेपणा सोसवणारा होता, कारण दरार पडायच्या आधीच भिंत सांधली गेली होती. संपूर्ण दिवस गेला तरी तिला तिच्या कामाचा विषय काढताच आला नव्हता. पण आता तो काढायची तिची इच्छाही नव्हती. आपल्या दोन्ही भावांचा संसार पुन्हा सुरळीत झाला. घर सांधलं गेलं, त्यापेक्षा दुसरा कोणताच आनंद नव्हता. आता पैशाचा विचार काढून पुन्हा त्यांना त्रास द्यायचा, त्यांचं टेन्शन वाढवायचं, हे काही तिला पटत नव्हतं. शिवाय विनिता फक्त या कामासाठी इथे आली आहे हे त्यांना कळलं असतं तर गैरसमजसुद्धा झाले असते आणि त्यांना वाईटही वाटलं असतं. जाऊ दे, सध्या हा विषय नको काढायला. यांना काहीतरी दुसरा मार्ग शोधायला सांगू.
असा विचार करत तिने तो विचार मनातून काढून टाकला. जेवणासाठी सगळ्यांसाठी ताट पाणी घेतलं. तेवढ्यात तिचा फोन वाजला. प्रकाशरावांचा फोन होता. सगळ्यांसमोर यांच्याशी आता काय बोलायचं? त्यांनी पण बिचाऱ्यांनी अपेक्षेनेच तर फोन केला असणार. सोय झाली नाही हे ऐकून ते काही बोलणार नाहीत, पण त्यांचं अपेक्षाभंग तर निश्चितच होईल. पण आता खरं काय ते सांगायलाच हवं. मी आलेच हां, असं म्हणत ती बाहेर अंगणात गेली. मिस्टरांशी काय बोलायचं यासाठी शब्दांची जुळवाजुळव करू लागली. हॅलो, अहो ऐकता का? मला दादाशी आणि मनीषशी त्या विषयावर बोलता आलंच नाही. ती असं म्हणेपर्यंत प्रकाशराव अगदी म्हणाले सुद्धा. अगं तू मनीष आणि दादाशी नेमकं काय बोलली आहेस काय? त्यांनी माझ्या अकाउंटमध्ये डायरेक्ट 50 लाख ट्रान्स्फर केलेत. अगं एवढे नको होते आपल्याला. आणि त्यांना सांगितलं की नाही, आम्हाला हे फक्त कर्ज हवं आहे. ते हे पैसे परत घेणार याच तत्वावर आम्ही त्यांची मदत घेऊ. प्रकाशराव काय बोलताहेत हे तिला कळतच नव्हतं. ती एवढंच बोलू शकली. विनिता अगं काय झालंय? फक्त एवढंच काय करते आहेस? अहो इथे रेंज नाही, मी करते तुम्हाला, असं म्हणत विनिताने फोन ठेवला आणि ती धावतच आत गेली. दादा, मनीष. आणि मग जाऊन ती दादाला बिलगली. त्याच्या कुशीत शिरली आणि तिला एकदम रडू फुटलं. मनीषने पण तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, हे काय? तुझ्या दोन्ही बहिणी काय म्हणतील? 2 दिवसांसाठी बहीण माहेराला आली आणि तिला रडवून परत पाठवली. तुम्हाला रे कसं कळलं? तिने विचारलं. अगं तुझं लग्न करून दिलं म्हणजे सगळं संपलं असं नाही. प्रकाशरावांच्या ऑफिसमध्ये जो प्रभू आहे ना, तो माझा चांगला मित्र आहे. त्याने सगळी खरी परिस्थिती सांगितली. त्याच्याकडून कळलं म्हणून जास्त वाईट वाटलं, पण तुला मात्र सांगावंसं वाटलं नाही ना आपल्या भावांना? दादाने जरा रागानेच विचारलं. अरे दादा सांगणारच होते, पण ती असं म्हणेपर्यंत मनीष म्हणाला, जाऊ दे रे दादा, शेवट गोड तर सगळं गोड. पण वहिनी, तू आज खायला काही गोड केलंयस की नाही? मनीष असं म्हणतात सगळेजण हसले. विनिता 2 भावांच्या मध्ये जेवायला बसली. हळू आवाजात ती दादाशी बोलू लागली. पण दादा, एवढे पैसे नको होते आम्हाला. एवढे कशाला ट्रान्स्फर केले? आणि हे काय म्हणाले आहेत, एवढं आम्हाला फक्त कर्ज म्हणून हवं आहे. त्यातले आम्ही सगळेच्या सगळे पैसे परत करणार. पैनी पै तुम्ही घेणार आहात, कळलं का? याच तत्वावर आम्ही तुमच्याकडनं आता पैसे घेतोय. विनिता बोलत राहिली. आता जेवतेस की घालू धपाटा? दादा असं म्हणेपर्यंत मनीषने तिचा कान चांगलाच पिरगळला. दादा हा बघ ना कसा करतोय. धाकट्या भावाची तिने मोठ्या भावाकडे तक्रार केली. दादाने मग त्याला चांगलाच गुद्दा घातला. आत्ता जेवताना भावंडांची लुटूपुटूची लढाई चालली असली तरी आयुष्याचा गेम मात्र 5-3-2 मध्ये मस्तपैकी सुटला होता.